पण उपमा बनवायसाठी जिरे टाकायचं, जिऱ्यानंतर मोहरी टाकायची, मोहरी झाल्यावर थोडा कढीपत्ता टाकायचा, कढीपत्ता झाला मिरच्या टाकायच्या थोड्या. आता आपण शेंगदाणे टाकूया आणि कांदा. हा चांगला भाजून घ्यायचा. रवा टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं एकसारखं भाजून घ्यायचं त्याला. रवा चांगला भाजला गेला आहे. भाजल्यानंतर हे गरम पाणी ठेवलेलं होतं ते थोडं थोडं टाकायचं, अगदी थोडं थोडं. गरम पाणी टाकल्यानंतर चांगला फुलतो तो. हळूहळू टाकायचं. पाणी पूर्ण बसून जाईल, नंतर कोरडं होऊन जातं. तो थोडा पाणी जास्तच टाकायचं. ते झाल्यानंतर एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. आता हा मस्तपैकी फुलला आहे रवा, बघू शकता. थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची वरतून. हा झाला आपला उपमा.